पवित्र परमेश्वरा, आजच्या या समयाबद्दल आम्ही तुझे आभार आणि तुझे उपकार आम्ही मानतो। आणि परमेश्वरा, तुझ्या चरणाजवळ येत आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, जे वचन आजच्या या समयामध्ये प्रभू राजा तू आम्हाला प्रत्येकांना देऊ करत आहेस। प्रभूजी, तुझं पवित्र वचन समजणारं मन, अंतःकरण, तुझी बुद्धी, तुझं सामर्थ्य, तुझं चातुर्य, तुझा अनुग्रह परमेश्वरा तो आम्हाला प्रत्येकांना प्रदान कर। या वचनाच्या द्वारे परमेश्वरा आमच्या प्रत्येकांच्या हृदयाची तू भेट घे आणि परमेश्वरा या वचनाच्या द्वारे तुझे स्वर्गीय आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तू प्रदान कर। प्रत्येक प्रकारचं अडखळण, प्रत्येक प्रकारचं विघटन परमेश्वरा तू दूर कर। तुझ्या सामर्थ्याने तो आम्हाला प्रत्येकांना तू भरव राजा। तुझी उपस्थिती तू आज या ठिकाणामध्ये आमच्या प्रत्येकांच्या मध्ये देऊ केलीस। प्रभूजी, तुला धन्यवाद देतो। प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक, आमेन। सो प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देत पुन्हा एकदा तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करतो। आणि आजच्या या वेळामध्ये जसं आम्ही महिन्याच्या पहिल्या रविवारी एकत्रित आहोत आणि आपल्याला माहिती की आपण एकत्रित येत पहिल्या रविवारी प्रभूजनाच्या विधीमध्ये सुद्धा आपण सामील होतो। हा दिवस आणि ही वेळ आपल्या प्रत्येकांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे आणि या अनुषंगाने आज आम्ही पवित्र शास्त्रातून अशा एका विषयाला, एका वचनाला आम्ही समजून घेणार आहोत की प्रत्येक विश्वासणाऱ्याला हा विषय माहिती असला पाहिजे। आणि आमचं विश्वासाचं जीवन, आमचं ख्रिस्ती जीवन या महत्त्वपूर्ण अशा दोन गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीला देऊ केलेल्या आहेत। मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला ह्या दोन गोष्टी देऊ केलेल्या आहेत आणि या दोन गोष्टीवरती प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं जीवनमान अवलंबून आहे। पहिली गोष्ट आहे मंडळीतील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रथम गोष्ट आहे बाप्तिस्मा आणि दुसरी गोष्ट आहे प्रभू भोजन। या दोन गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने देऊ केल्या, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच ही गोष्ट नमूद केली की पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्या वाचून कोणाचाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होत नाही। त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रभुभोजनाच्या या महत्त्वपूर्ण अशा विधीला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला असताना प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा। सो या दोन अशा महत्त्वपूर्ण विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये या विधी किंवा या दोन महत्त्वपूर्ण अशा गोष्टी आहेत की ज्या आम्ही बाजूला जर केल्या तर पियानो आमचं विश्वासाचं जीवन काहीच नाही आहे, आमचं ख्रिस्ती जीवन काहीच नाही आहे। हालेलुया। या दोन गोष्टी कोणी दिल्या? प्रभू येशू ख्रिस्ताने दिल्या। बाप्तिस्मा बद्दल सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने महत्त्व सांगितलं आणि प्रभुभोजनाच्या बद्दल सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने महत्त्वपूर्ण गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितली। जर या दोन गोष्टी जर ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातून जर बाजूला केल्या तर आमचं ख्रिस्ती जीवन किंवा विश्वासाचं जीवन याच्यामध्ये काही राहतं का? राहतं का? नाही। आणि म्हणून प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। जीवनामध्ये एकदा बाप्तिस्मा घेतला जातो, परंतु प्रभू भोजन वेगवेगळ्या मंडळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आहे। परंतु प्रियानो, प्रभुभोजनाचा विधी काही मंडळांमध्ये महिन्याला आहे, काही मंडळांमध्ये आठवड्याला आहे, काही मंडळांमध्ये जसं जसं ते भेटतात त्या वेळामध्ये आहे असो। परंतु प्रियानो, प्रभुभोजनाचा विधी आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। हालेलुया। सो आम्ही पाहणार आहोत की या दोन ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने देऊ केल्या त्यापैकी पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये झाली आहे किंवा आम्ही निश्चय करणार असो बाप्तिस्माचा, आमचा नवीन जन्म होण्याबद्दलचा। काही जणांचा बाप्तिस्मा झालेला असेल, काही जणांना इच्छा असेल की बाप्तिस्मा घेण्यासंबंधी। परंतु प्रियांनो, ज्या वेळामध्ये आमचा नवीन जन्म होतो, आमचा बाप्तिस्मा होतो, त्यानंतर प्रभुभोजन ही जी विधी आहे या संबंधीने आम्ही ही नित्य प्रभुभोजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील होणं गरजेचं आहे। कारण या सगळ्या गोष्टी आमच्या आत्मिक
गोष्टी प्रियांनो याच्या अवतीभोवतीच फिरणार आहेत. कारण या गोष्टी ज्या वेळामध्ये आम्ही शिकणार आहोत, पुढे आम्ही वाचणार आहोत, हा अध्याय किंवा हा भाग आम्ही बराच वेळेस वाचलेला, बराच वेळेस आम्ही ऐकलेला आहे. परंतु प्रियांनो आज ज्या वेळामध्ये आम्ही विशेष स्वरूपाने प्रियांनो या वचनाला आम्ही ऐकू, मला विश्वास आहे की या वचनातून अनेक गोष्टी परमेश्वर आपल्याला शिकवणार आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो पवित्र शास्त्रातील हा भाग आम्ही बऱ्याच वेळेस वाचलेला आहे. परत एकदा आम्ही हा भाग वाचणार आहोत, हे वचन आम्ही वाचणार आहोत. आणि जे वचन आहे पौलाने लिहिलेलं 1 कोरिंथ याचा अध्याय 11 आणि वचन 17 ते 33. 1 Corinthians chapter 11 verse 17 to 33. प्रभू भोजनाचे भ्रष्टीकरण. आता असाच आदेश देत असताना मी तुमची वाहवा करीत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते. कारण प्रथम हे तुम्ही मंडळी ह्या नात्याने एकत्र जमतात तेव्हा तुम्हात फुटी असतात असे मी ऐकतो, व ते काही अशी खरी मानतो. कारण तुम्हामध्ये जे पसंतीस उतरलेले आहे ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे. ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमतात तेव्हा प्रभू भोजन करणे शक्य नसते. कारण भोजन करतेवेळी प्रत्येकजण आपले घरचे जेवण दुसऱ्यापूर्वी जेवतो. एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो. खाणे पिणे करण्यास तुम्हाला आपापली घरे नाहीत की काय, की तुम्ही देवाच्या मंडळीत धिक्कारून त्याच्याजवळ काही नाही त्यांना लाजविता. मी तुम्हास काय म्हणू ह्याविषयी मी तुमची वाहवा करू काय? मी तुमची वाहवा करीत नाही, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त ह्या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपल्यावर दंड ओढून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत. ह्याचे कारण हेच, आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. ज्या अर्थी आपणावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की जगाबरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. म्हणून माझ्या बंधूंनो, तुम्ही भोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकाची वाट पहा. कोणी भुकेला असला तर त्याने घरी खावे, अशा हेतूने की तुमचे एकत्र जमणे दंडास कारण होऊ नये. बाकीच्या गोष्टीची व्यवस्था मी आल्यावर लावून देईल. आमेन. दैवाप करो हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वादित करो. सर्वजण तयार आहात वचन ऐकायला? नक्की? जरा जोरदार टाळ्या वाजवा. ख्रिस्ती जीवनातून बाप्तिस्मा आणि प्रभूजन या दोन गोष्टी बाजूला जर केल्या तर आमचं जीवन, ख्रिस्ती जीवन काही एक कामाचं नाहीये. हालेलुया. आहे का? नाहीये. अनेक वेळेस बाप्तिस्मा सुद्धा घेतला जातो परंतु प्रभू भोजनाकडे दुर्लक्ष केल्या जातं. काही जणांना प्रभू भोजन हा विधी इतका महत्वाचा वाटत नाही. परंतु प्रियांनो, जर त्या प्रभू भोजनाच्या द्वारे प्रभू जर आमच्या जीवनामध्ये बदल घडवत असेल, आम्हाला जर सुधारवत असेल, आमच्या जीवनामध्ये नको त्या गोष्टी आमच्या जीवनातून जर तो दूर करत असेल तर प्रियांनो आम्ही त्या गोष्टीमध्ये सामील होणं गरजेचं आहे. आम्ही प्रभू भोजन घेणं गरजेचं आहे. हालेलुया. सो आम्ही 3 मुख्य मुद्दे पाहणार आहोत आणि या 3 मुख्य मुद्द्यांमध्ये काही उपमुद्दे आहेत की जे आम्ही त्यामध्ये पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे की हा आठवणीचा वेळ आहे. दुसरा मुद्दा आहे हा पश्चातापाचा वेळ आहे आणि हा नूतनीकरणाचा वेळ आहे. 3 मुद्दे आहेत. या 3 महत्वपूर्ण अशा मुद्द्यांमध्ये आम्ही काही उपमुख्य जे मुद्दे आहेत ते आम्ही पाहत असताना आम्हाला लक्षात येतील की
ज्या स्वरूपाने या ठिकाणामध्ये पौल करिंथच्या मंडळीला या पत्रातून ज्या गोष्टी तो लिहितोय त्या जशाच तशा आम्हाला सुद्धा लागू होतात. हालेलुया. कारण आम्ही प्रत्येक जण प्रियांनो या पत्राचं वाचन करत असताना अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याही जीवनामध्ये असू शकतात किंवा आपल्या आजूबाजूला या गोष्टी असू शकतात. परंतु प्रियांनो आम्ही ज्या वेळामध्ये वाचतो आम्हाला बऱ्याच वेळेस वाटतं की हे बरंच समान भारतीय मंडळी असतील किंवा अनेक मंडळी असतील की त्याला हे लागू होणारं हे पत्र आहे किंवा हे वचन आहे. पहिली एक महत्वपूर्ण गोष्ट, पहिला जो मुद्दा आम्ही या ठिकाणामध्ये पाहतोय वचन 24 ते 26 मध्ये या ठिकाणामध्ये आम्ही हे वचन वाचतो आणि वचन आम्हाला सांगतं 24 ते 26. आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. ओके. सो पहिला महत्वपूर्ण जो मुद्दा या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की तो आहे हा आठवणीचा वेळ आहे. आम्ही आठवण करतोय. ती आठवण कुठल्या मनुष्याची आम्ही आठवण करत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेदनांची आम्ही आठवण करतोय. ज्या वेदना प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केल्या त्या वेदना एक साधारण मनुष्य मुळीच सहन करू शकत नव्हता. आणि म्हणूनच देवाला, परमेश्वर पित्याला आपल्या एकुलता एका पुत्राला या जगामध्ये इतक्या भयंकर वेदना सहन करायला पाठवायला लागलं की त्याला वधस्तंभावरती देण्या अगोदर पियानो त्याला 39 फटके मारण्यात आले. आणि ते 39 फटके हे साधारण चापकाचे फटके मुळीच नव्हते. हे 39 फटके अशा चापकाचे होते की ज्या चापकाला हुक लावलेले होते, ज्या चापकाला काचा लावलेल्या होत्या, ज्या चापकामध्ये पियानो ज्या वेळामध्ये ते शरीरावरती मारल्या जाईल त्या वेळामध्ये त्याचं मांस सुद्धा त्या चापकासोबत बाहेर उडल्या जात होता. प्रियांनो, पूर्ण प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर हे छिन्न विछिन्न झालेलं होतं. आणि असं छिन्न विछिन्न झालेलं शरीर प्रभू येशू ख्रिस्ताचं, प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्यानंतर त्याच्या वरती वधस्तंभ लादला जातो आणि तो वधस्तंभ घेऊन प्रभू येशू ख्रिस्त ती वाटचाल करत आहे. आणि ती वाटचाल की ज्या वाटेवरती प्रभू येशू ख्रिस्त अनेकदा त्या वधस्तंभाला घेऊन प्रभू येशू ख्रिस्त पडतो, त्या वेदनेची आम्ही आठवण करण्याची ही वेळ आहे की आम्हाला जे तारण मिळालेलं आहे, आम्हाला जी प्रियांनो येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे जे मुक्ती किंवा जे तारण आम्हाला मिळालेलं आहे, हा उद्धार प्रियांनो साधारण उद्धार आम्हाला मिळालेला नाहीये. याच्यासाठी फार मोठा मोबदला, फार मोठी वेदना प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सहन केली आणि त्यानंतर आम्हाला हे तारण मिळालेलं आहे. आम्हाला ज्या शारीरिक व्याधी होतात, जे शारीरिक विकार होतात, जे आजार होतात, यांना यातून सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने मोकळीकता मिळवून देण्यासाठी त्याने 39 फटके अगोदर सहन केले आणि त्यानंतर पियानो आम्हाला पूर्णपणे मोकळीकता त्याने देऊ केलेली आहे. वेदनेची आठवण करण्याची ही वेळ आहे. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे 24 ते 25 मध्ये की त्याने जो प्याला घेतला आणि जी भाकर त्याने घेतली, या दोन्ही गोष्टी तो आभार मानत त्याने मोडली आणि त्याने म्हणले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे, तुमच्यासाठी मोडले आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. स्मरण, आठवण, आम्ही आठवण करतोय प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाची. एक वचन आम्ही वाचूयात, यशाया 52 आणि वचन 14 मध्ये. आयझाया चॅप्टर 52 वर्स 14, यशाया 52 आणि वचन 14 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे, ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले, त्याचा चेहरा मनुष्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या सारखे नव्हते, इतका तो विरूप होता. ओके.
सो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की लोकांनी त्याला पाहून, ज्याप्रमाणे तुला पाहून बहुतेक लोक चकित झाले. चकित का बरं झाले असतील लोक चकित का झाले असतील? रोमी शिपायाच्या किंवा रोमी शासनाच्या माध्यमातून प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे एक आरोपी आहे. यहुदी लोकांच्या माध्यमातून, त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे दोषी आहे. आणि त्या सर्व दोषाला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये त्याने सहन केलं. तो निर्दोष होता, तरी सुद्धा सर्व मनुष्य जातीचे पाप, सर्व मनुष्य जातीचे अपराध, सर्व मनुष्य जातीच्या वाईट गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तावरती लादण्यात आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला जे 39 फटके मारण्यात आले, पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर प्रियांनो छिन्न विछिन्न झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभ घेऊन चाललाय. आणि वचन आम्हाला सांगतं की त्याप्रमाणे तुला पाहून लोक चकित झाले. त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहऱ्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या स्वरूपासारखे नव्हते, इतका तो विरूप होता. विचार करा, साधारण एखाद्या मनुष्याच्या चेहऱ्याला जर कुठली जखम झाली असेल तर आम्ही ती जखम सहजासहजी लवकर पाहत नाही, आम्हाला भीती वाटते. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरावरती, त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा इतक्या जखमा होत्या की एक साधारण मनुष्य प्रियांनो पाहून तो चकितच होईल, त्याला फार भीती सुद्धा वाटेल, इतकं भयंकर चेहरा प्रभू येशू ख्रिस्ताचा झालेला होता. जितका सुंदर फोटो आम्हाला वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताचा सध्या दिसतो, तितकं सुंदर प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यात नाही आलं. त्याच्या पूर्ण शरीरावरती जखमा आणि जखमाच. आणि या गोष्टीची आठवण करण्याची वेळ आहे. प्रभू भोजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील होण्या अगोदर ही गोष्ट आम्हाला आठवण करण्याची आहे की त्याने ज्या जखमा सहन केल्या, त्याने ज्या वेदना माझ्यासाठी सहन केल्या, त्या वेदना साधारण वेदना नाहीये. मला जे तारण मिळालंय ते तारण प्रभू येशू ख्रिस्ताला जखमी करून मला मिळालंय. त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकून प्रभू येशू ख्रिस्ताला मला ते तारण मिळालेलं आहे. त्याचं रक्त आणि त्याचं शरीर त्या वधस्तंभावरती अर्पण मला तारण मिळालेलं आहे. म्हणून प्रियांनो, हे तारण फार मौल्यवान आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीसाठी तारण मौल्यवान आहे. हालेलुया. म्हणून तारणापेक्षा जगात मौल्यवान गोष्ट कोणतीच नाहीये. एकीकडे पैसा आहे, एकीकडे प्रतिष्ठा आहे, एकीकडे नाव आहे, एकीकडे मोठेपणा आहे आणि एकीकडे तारण आहे. आम्ही काय निवडायला पाहिजे? परंतु तारणाबरोबर प्रियांनो छळ आहे, तारणाबरोबर निंदा आहे आणि तारणाबरोबर अपमान सुद्धा आहे. ही गोष्ट आम्ही कधी विसरू नये. आणि या गोष्टीचा सामना अनेक प्रियजन, अनेक विश्वासणारे, अनेक जण, बहीण, भाऊ, अनेक माता या गोष्टी सहन करतायत आणि या गोष्टी प्रभू पाहतोय. कारण आज एक सकाळी 2 माता आल्या आणि त्यांनी सांगितलं मला की आम्ही येशूवरती विश्वास करतो, आम्ही येशू ख्रिस्ताला तारणार म्हणून स्वीकारलाय, आम्ही पूर्णपणे ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित केलंय. म्हणून आमच्या नातेवाईकांनी आम्हाला अनेक कार्यक्रमामध्ये ते आमचा छळ करतायत किंवा आमची निंदा करतात आणि आम्हाला अपमानित करतायत. प्रियांनो, ज्या ज्या वेळामध्ये या गोष्टीचा सामना तुम्ही करताना त्या वेळामध्ये मोठा रिवॉर्ड तुमच्यासाठी त्या स्वर्गामध्ये प्रभू तुमच्यासाठी आणखी राखून ठेवत आहे. म्हणून तुम्ही या गोष्टीचा सामना करताय, निराश होऊ नका. या जगाला माझ्या प्रभूने जिंकलं आहे. हालेलुया. जे तुम्हाला अपमानित करतायत, जे तुम्हाला छळतायत, जे तुमचा 4 चौकामध्ये अपमान करतायत, तेच लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणार आहेत. हालेलुया. कारण माझा प्रभू येशूने ही गोष्ट नमूद केली आहे की जगातला प्रत्येक गुडघा येशूच्या नावामध्ये टेकल्या जाणार आहे. हालेलुया. आणि प्रत्येक डोळा
प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळामध्ये त्याचं दुसरं आगमन होईल, प्रत्येक डोळा प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन पाहणार आहे. हालेलुया. परंतु प्रियानो, त्याच्या अगोदर आम्ही त्यांच्या समोर असणार आहोत. म्हणून प्रियानो, छळ असेल, निंदा असेल, अपमान असेल, या गोष्टीचा सामना तुम्ही करताय. प्रभू या गोष्टी पाहतोय, याचं मोठं प्रतिफळ प्रभू नक्की तुम्हाला देणार आहे. परंतु या गोष्टीची आम्हाला आठवण ठेवायची आहे की मला जे तारण मिळालंय, मला जो उद्धार मिळाला, तो उद्धार प्रभू येशू ख्रिस्ताच्या मोठ्या वेदना त्याने सहन करून मला ते तारण मिळालेलं आहे. थँक्यू मास्टर. त्यानंतर आम्ही जे वचन आम्ही वाचतोय, पहिले करीन 11 आणि वचन 26 या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. स्वामी, प्रभूच्या मरणाची आठवण करण्याची ही वेळ आहे. प्रभू येशू ख्रिस्त की तो मरण पावला, तो मरण पावल्यानंतर तो तसाच मरून नाही राहिला, तर तो मरणातून तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. त्याने मरणाला हरवलं, त्याने नरकाला हरवलं, त्याने कबरेला हरवलं, त्याने सैतानाला हरवलं आणि तो जिवंत झाला, तो जिंकला गेला. या गोष्टीची आठवण करण्याची ही वेळ आहे. आणि म्हणून प्रियांनो, मत्तय याचा अध्याय 28 आणि वचन 1 ते 6 जर मी वाचलं तर त्या ठिकाणामध्ये पुनरुत्थानाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त जो मरणातून पुनरुत्थित झाला. वाचूयात. मॅथ्यू चॅप्टर 28 वर्ड्स 1 to 6. शब्दानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मगदलिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पहावयास आल्या. तेव्हा पहा, मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तीवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खेळलेल्या येशूचा शोध तुम्ही करीत आहात, हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही, कारण तो त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता, ते हे स्थळ पहा. हालेलुया. सो प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त फक्त मरण त्या कबरेमध्येच नाही राहिला, त्याचं शरीर त्या कबरेमध्येच कायमचं नाही राहिलं, तर प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला. आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट की आम्हाला वचन सांगतं की तो प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळामध्ये त्याचं शरीर किंवा प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, तो आत्म्यामध्ये प्रियानो त्या अधोलोकामध्ये तो उतरून गेला. नोहाच्या दिवसामध्ये ज्या लोकांनी प्रभूच्या वाणीकडे लक्ष दिलं नाही, प्रियानो, त्या लोकांना सुवार्तेची घोषणा करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याच्या द्वारे त्या अधोलोकामध्ये सुद्धा उतरला. प्रियानो, त्या ठिकाणामध्ये सुद्धा 3 दिवसापर्यंत ते काम प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त तो शरीरासमवेत तो जिवंत करण्यात आला. आम्ही या गोष्टीची आठवण करण्याची ही वेळ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाची आठवण करण्याची ही वेळ आहे आणि जिवंत झाल्याची, पुनरुत्थानाची आठवण करण्याची ही वेळ आहे. त्याच प्रकारे आम्ही जसं वाचतो 26 वचनामध्ये, पहिले करीन 11 आणि वचन 26 मध्ये, की ज्या प्रकारे आम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट या वचनातून आणखी आम्हाला लक्षात येईल की प्रगट होणाऱ्या प्रभूची आम्ही आठवण ठेवण्याची ही वेळ आहे. हालेलुया. की जो प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा तो येणार आहे, त्याचं दुसरं आगमन लवकरच होणार आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन लवकरच होणार आहे, कारण वचन जसं आम्हाला सांगतं की शेवटल्या दिवसांमध्ये ज्या घटना घडणार आहेत, त्या घटना आम्ही आमच्या डोळ्यांनी ज्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्यात, शेकडो लोकांनी, शेकडो वर्ष, हजारो वर्ष ज्या लोकांनी वाट पाहिली, त्या घटना आपल्या वेळामध्ये होत आहेत. प्रियानो, सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट मी सांगेल, गेल्या काही दिवसांअगोदर इस्रायलमध्ये यरुशलेमच्या
मंदिराच्या कडे जाणाऱ्या वाटेवरती त्या रस्त्यांवरती बोर्ड लावण्यात आले, जेरुसलेम टेम्पल. सो विचार करा की ज्या घटना पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत त्या घटना आपल्या वेळामध्ये पूर्ण होत आहेत, म्हणजे आपल्याला किती जागृत आणि किती तयार होण्याची गरज आहे. हालेलुया. त्या भविष्यवाण्या आपल्या वेळामध्ये पूर्ण होत आहेत, आणि त्या जर भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत आपल्या वेळामध्ये, तर आम्हाला जास्त आवश्यकता आहे जास्त तयारीची. आणि म्हणून पियानो, काही देवाचे सेवकगण किंवा जे स्कॉलर आहेत ते म्हणतात की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. इवन काही जण म्हणतात की आपण शेवटच्या पायरीच्या शेवटच्या टोकावरती आलो. इतकं जवळ प्रभूचं येणं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणातून जिवंत होऊन प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे तो जाऊन बसला आहे. तोच त्याने त्या ठिकाणामध्ये त्याने ते स्थान त्याने घेतलं. आणि या संबंधीने आम्हाला पाहायला मिळतं इब्री याचा अध्याय 10 आणि वचन 12 मध्ये. हिब्रू चॅप्टर 10 वर्स 12. इब्री लुकासपत्र 10 अध्याय आणि वचन 12. इब्री 10:12. परंतु पापाबद्दल सर्वकालीन असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे तो जाऊन बसला आहे. तो यासाठी की त्याच्या लोकांना आपल्या जवळ घेऊन जाण्यासाठी तो पित्याकडे जाऊन तो जागा तयार करतोय. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं होतं आपल्या शिष्यांना, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो, कारण माझ्या बापाच्या घरात पुष्कळ जागा आहे आणि जेथे मी आहे तिथे तुम्ही असावं. वाचूयात आम्ही योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 14 आणि वचन 1 ते 3. जॉन चॅप्टर 14 वर्स 1 to 3. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय वचन 1 ते 3. तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयात जातो, आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा काय आहे? जेथे प्रभू येशू ख्रिस्त आहे तेथे आम्ही सुद्धा असावं. किती जणांची इच्छा आहे की प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर असावं, त्याच्या सोबत असावं. इच्छा करून चालणार नाही. इच्छेबरोबर आम्हाला कृती कराव्या लागेल, तरच आम्ही प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर असावं. हालेलुया. इच्छा तर आम्ही काही करतो, इच्छेबरोबर प्रियांनो आम्ही कृती जर केली नाही तर ती आम्ही मिळू शकत नाही. हालेलुया. या ठिकाणामध्ये जसं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदर सांगितलं असतं ना, माझ्या पित्याच्या घरात जागा नाहीये जास्त, मोजक्या जागा आहेत आणि मोजकेच लोक येऊ शकतात. हालेलुया. हालेलुया. आपल्या प्रत्येकांचं घर छोटं छोटं आहे. किती लोक बसू शकतात, राहू शकतात? 4-5, राईट. आणि 2-4 पाहुणे आले तर मग अवघड होऊन जातं सगळंच. बरोबर आहे. सो प्रियांनो, जर घरामध्ये इतकी तारंबळ होते तर विचार करा की प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ जागा आहे, आणि नसत्या तर तसं मी तुम्हाला सांगितलं असतं. म्हणजे जागा पुष्कळ आहे, म्हणजे पुष्कळ लोक सुद्धा जाऊ शकतात. हालेलुया. जागा पुष्कळ आहे, पुष्कळ लोक जाऊ शकतात, परंतु जाण्यासाठी कंडिशन आहे. हालेलुया. कंडिशन आहे. आणि ती कंडिशन काय आहे? काय कंडिशन आहे? ओके, गुड. आणखी? ओके, विश्वास ठेवणे. सिस्टरांनी सांगितलं बाप्तिस्मा, विश्वास ठेवणे. आणखी? यस, त्याच्या आज्ञा पाळणे. गुड. आणखी? ओके, पवित्र जीवन जगणे. गुड. आणखी? यस. आणखी? ओके, गुड. आणखी?
आणखी येस सिस्टर. ओके, आपला वधस्तंभ घेऊन चालायचा. गुड. आणखी आणखी काय करावं? गुड. सन्मान करणे चांगली गोष्ट आहे. आणखी प्रार्थना करणे. ओके, मार्गावरती चालणे. गुड, खूप छान. आणखी ओके, प्रार्थना आहे, वचन वाचन आहे. आणखी सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट पित्याची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण करणं. आणि पित्याची इच्छा काय आहे? पित्याची इच्छा काय आहे आपल्या जीवनासाठी? ह्या जगाशी समरूप होऊ नका. पित्याची इच्छा काय आहे? की ज्या पुत्राला मी या जगामध्ये पाठवलं त्याच्या समान तुम्ही बना. हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की जो मला अनुसरतो तो मुळीच अंधकारात चालणार नाही. हालेलुया, हालेलुया. सांगण्याची गरज नाहीये. हालेलुया. बोलो येशू मसीह की. शब्द सांगण्याची गरज नाहीये मला. बोलो येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आम्हाला जगाशी समरूप व्हायचं नाहीये. आम्हाला पित्याची इच्छा जी आमच्या जीवनामध्ये आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि ती इच्छा ही आहे की जसं प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये त्याने आपलं जीवन जगला, आम्ही सुद्धा आमचं जीवन ख्रिस्तासारखं आम्ही जगावं. परंतु प्रियांनो, आम्हाला ख्रिस्त पाहिजे, आम्हाला स्वर्ग पाहिजे, आम्हाला पित्याजवळ आमच्यासाठी जागा पाहिजे. परंतु प्रियांनो, त्याबरोबर आम्हाला निंदा नको, आम्हाला छळ नको, आमचा अपमान नको. आम्हाला सन्मान पाहिजे, आम्हाला मोठ्या गोष्टी पाहिजे. सगळ्या गोष्टी नाही मिळणार. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. सब पाके हम नहीं जा सकते. हालेलुया. फार वजनदार ती गोष्ट आहे. मान सन्मान फार वजनदार गोष्ट आहे बरं का. बरोबर आहे. आणि तीच प्रत्येकांना नाही सांभाळता येत. म्हणून या जगामध्ये आम्हाला अपमान केला जाईल, आम्हाला छळ केला जाईल, आमची निंदा केली जाईल. आणि या गोष्टी ज्या व्यक्तीला पचवता येईल ना, तो व्यक्ती कॅपेबल आहे प्रभूच्या स्वर्गामध्ये स्थान मिळवण्यासाठी. आता किती सहन करायचं? बऱ्याच जणांना वाटतं की आपण मनुष्य आहोत, काहीतरी सीमा याची. प्रेषितांनी काय केलं? किती सहन केलं त्यांनी. जर त्यांच्याबद्दलचा इतिहास जर तुम्ही वाचला, हे 12 प्रेषित आणि त्यानंतर जे इतरत्र जे प्रेषित आहेत त्या प्रेषिताबद्दल जर तुम्ही वाचलं ना, तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील की त्यांचा जो छळ इतका भयंकर झाला, इवन त्यांच्या ज्या कातड्या आहेत त्या सोडल्या गेल्यात. काही जणांना गरम तेलामध्ये सोडण्यात आलं, काही जणांना उभं कापण्यात आलं, काही जणांना उलटी फाशी देण्यात आली, काही जणांना उलट वधस्तंभावरती देण्यात आलं. भयंकर वेदना. आणि काही जणांना धोंडमार करण्यात आली, काही जणांचा शिरच्छेद करण्यात आला. भयंकर भयंकर त्यांनी या गोष्टी सहन केल्या. तरी प्रियांनो, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला सोडलं नाही. त्यांना माहिती आहे की माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती तो अर्पण झाला. त्याच्या बलिदानाला ते कधीही विसरले नाही. त्यांनी कायम प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान आपल्या डोळ्यासमोर नित्य ठेवलं. आणि त्या वेळामध्ये आम्ही सुद्धा आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभ आमच्या डोळ्यासमोर आम्ही ठेवू. प्रियांनो, तो अपमान आम्हाला काहीच वाटणार नाही. येशूच्या नावामध्ये तुमच्यासाठी किती जरी तुम्हाला छळल्या जात आहे ना, तो अपमान तुम्हाला काहीच वाटणार नाही. हालेलुया. प्रियांनो, अनेक वेळेस या गोष्टीचा सामना करावा लागतो. परंतु प्रियांनो, या गोष्टीचा सामना करायला शिका. प्रभू तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच ही गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे. जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, परंतु मी जगाला जिंकले आहे. हालेलुया. जर त्याने अगोदरच ही गोष्ट आम्हाला सांगितली तर आम्ही
त्या गोष्टी स्वीकारायला पाहिजे प्रियानो. परंतु बऱ्याच वेळेस असं आपण विचार करतो, हे मला काहीच होणार नाही. आमचा गैरसमज आहे. हालेलुया. त्याने सांगितलंय ना अगोदर, क्लेश होईल तर होईल, आणि जर क्लेश होत नाहीये मग आपल्या आत्मिक जीवनामध्ये काहीतरी फरक आहे. हालेलुया. आम्ही सेफ झोन मध्ये नाही चालत, आणि सेफ झोन मध्ये आम्ही जर चालतोय ना तर आमची आत्मिक वाटचाल व्यवस्थित होत नाहीये. सो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असावं ही प्रभू येशू ख्रिस्ताची आणि पित्याची सुद्धा इच्छा आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार कराव्यास जातो, आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईल. प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं? पुन्हा येऊन मी आपल्या जवळ तुम्हाला घेईल. प्रभूची इच्छा हीच आहे की आम्ही त्याच्याबरोबर असावा. का बरं त्याला वाटतं की आपण त्याच्याबरोबर असावं? का का त्याला का वाटतं की आपण त्याच्याबरोबर असावं? यस, तो आपल्यावर प्रीती करतो. आणखी आनंदकालिक जीवन. ओके. आणखी त्याला का वाटतं की आपण त्याच्याबरोबर असावं? सॉरी. ओके, आपण त्याचे लेकरं आहोत. ओके. आणखी ओके, गुड. कुणाचाही नाश होऊ नये ही पित्याची इच्छा आहे. त्याची इच्छा की आपण त्याच्याबरोबर का असावं? कारण प्रियांनो, त्याने त्याचं रक्त आपल्यासाठी ओतलं, आणि हे त्याचं बक्षीस आहे की आपण त्याच्या विश्वासामध्ये शेवटापर्यंत आपण टिकून राहतोय, आणि हे पित्याला तो सादर करतोय. हालेलुया. सो आम्ही हा पहिला मुद्दा पाहिला यामध्ये की हा आठवणीचा वेळ आहे प्रभू भोजनाचा विधीचा, आणि यामध्ये त्याच्या वेदनेची आठवण करण्याची वेळ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाची आठवण करण्याची वेळ आहे. त्याच्या प्रगट होण्याची म्हणजे त्याच्या दुसऱ्या आगमनाची आठवण करण्याची ही वेळ आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आम्ही पाहूया, हा पश्चातापाचा वेळ आहे. प्रभू भोजनाच्या विधीला आम्ही सामील होत असताना हा पश्चातापाचा वेळ आहे. पश्चातापाची गरज कोणाला आहे? पश्चातापाची गरज कोणाला असते? मी प्रश्न विचारतोय. राईट. पश्चातापाची आवश्यकता कोणाला असते? जो पाप करतो. म्हणजे याचा अर्थ की आपण सुद्धा चुकतो, आपण सुद्धा पाप करतो, आणि आपल्याला सुद्धा पश्चातापाची आवश्यकता आहे. हालेलुया. आणि म्हणूनच या ठिकाणामध्ये जसं आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचलेला आहे, 1 कोरिंथ याचा अध्याय 11 आणि वचन 27 ते 30 परत एकदा आम्ही वाचणार आहोत. 1 कोरिंथियन चॅप्टर 11 वर्स 27 to 30. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त ह्या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसांनी आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड उडवून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहे. ह्याचे कारण हेच. ओके. या ठिकाणामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की आम्हाला पश्चाताप कशासाठी करायचा आहे, आणि हा पश्चातापाचा वेळ प्रभू येशूच्या या मेजाभोवती आम्ही आलेलो असताना आम्हाला पहिला पश्चाताप करायचा आहे आपल्या पापापासून. पहिला पश्चाताप आपल्या पापापासून करायचा आहे. कारण ही वचने ज्या वेळामध्ये मी वाचतो की प्रभू भोजनाच्या संबंधीने गंभीरता दर्शवणारी ही वचनं आहेत की प्रभू या संबंधीने फार गांभीर्य आहे. प्रभूला फार गांभीर्य आहे याच्या संबंधीने, आणि म्हणूनच प्रभू आपणास या वेदीजवळ येऊन प्रियांनो आम्हाला प्रार्थना करण्याची तो वेळ देतो किंवा संधी देतो की आम्ही पश्चातापी व्हावं. ज्या प्रकारे
आम्हाला वचन पाहायला मिळतं पहिले योहान पहिला अध्याय आणि वचन 9 मध्ये, 1 जॉन चॅप्टर 1 वर्स 9 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं? जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करेल. सुप्रियांनो, ज्या वेळामध्ये आम्ही आमच्या पापांची कबुली करतो, आम्ही पश्चातापी होतो आणि हा विश्वास देतो की प्रभू हे पाप, हे अपराध, ह्या चुका मी परत माझ्या जीवनामध्ये मी करणार नाही. ज्या वेळामध्ये बलिदानाची ती प्रक्रिया आमच्या डोळ्यासमोर जर आम्ही आणली, ज्या पाप बली असतील प्रियांनो, त्या पाप बलीला ज्या वेळामध्ये अर्पण केल्या जायचं, त्या वेळामध्ये पश्चातापी स्वरूपाने प्रियांनो त्या कोकऱ्याचं रक्त, त्या पशुचं रक्त प्रियांनो त्या वेदीला लावल्या जायचं आणि त्या संबंधीने प्रियांनो ते रक्त त्या व्यक्तीवरती शिंपडल्या जायचं आणि त्याद्वारे त्या परिवाराच्या मुख्य व्यक्तीच्या द्वारे प्रियांनो सर्व परिवाराला पाप क्षमा मिळायची. हालेलुया. आता ही गोष्ट नित्य केली जायची आणि याच कन्सेप्टला ज्या वेळामध्ये आम्ही प्रभू भोजनाच्या विधीच्या जवळ आम्ही आणतो प्रियांनो, आम्हाला लक्षात येतं की आम्ही ज्या वेळामध्ये प्रभू भोजनाच्या या मेजाजवळ येतो, आम्ही पश्चातापी होणं फार गरजेचं आहे. आम्हाला आमच्या पापांची, आमच्या चुकांची आम्हाला जाणीव होणं फार गरजेचं आहे. पापांची क्षमा त्यांनाच होते की जो ती गोष्ट कबूल करतो. हालेलुया, हालेलुया. जर प्रियांनो आम्ही आमची चूक कबूल केली नाही तर आम्हाला क्षमा होईल का? नाही होणार. ज्या प्रकारे आम्ही एदेन बागेमध्ये जातो आणि एदेन बागेमध्ये ज्या वेळामध्ये परमेश्वराने आदामाला विचारलं, तू काय केलंस? आदामाने काय उत्तर दिलं? आदामाने काय उत्तर दिलं? बरोबर आहे. आदामाने उत्तर दिलं की जी स्त्री तू मला दिली त्या स्त्रीने मला फळ खायला दिलं आणि मी ते खाल्लं. जर त्या वेळामध्ये आदाम म्हणला असता, परमेश्वरा मी ते फळ खाल्लं, मी पाप केलं, मी चूक केली, परमेश्वरा मी चुकलो, तुम्हाला क्षमा कर, त्याच क्षणी प्रियांनो परमेश्वराने त्या सृष्टीला आणखी नवीन बनवलं असतं. परंतु आज सुद्धा काय होतं माहितीये? मनुष्य आपल्या चुका स्वीकारतच नाही, चुका स्वीकारतच नाही. आणि ज्या परिवारामध्ये चुका स्वीकारल्या जात नाही ना, त्या परिवारामध्ये फार वादविवाद आहेत, त्या परिवारामध्ये फार गैरसमज आहेत. पती असेल, पत्नी असेल, चुकतोय आपण, चूक स्वीकारा. फार मोठं डोंगर आपल्यावरती कोसळणार नाहीये. आपण चुकतोय, सांगा मी चुकलो, इट्स ओके. मी पण कधी कधी चुकतो. मी माझ्या पत्नीला म्हणतो मी चुकलो, ती सुद्धा म्हणते चुकले. ज्या वेळामध्ये एकमेकांना आमच्या चुका सांगतो, आम्ही बोलतो, आम्ही स्वीकारतो, त्या वेळामध्ये आपल्यामध्ये असलेला गैरसमज, आपल्यामध्ये असलेले प्रियानो प्रीती अधिक वाढायला लागते. आणि ज्या पती पत्नीमध्ये, ज्या परिवारामध्ये प्रीती वाढत नाही, त्याचं मूल कारण जे आहे ते हे आहे की आपण आपल्या चुका स्वीकारत नाही. चुका न स्वीकारणं हे सैतानाचं एक दर्शक आहे. सैतानाने आपली चूक स्वीकारली नाही आणि आज सुद्धा तो स्वीकारत नाही. उलट जे चुकतात ना, त्यांच्या चुकाच तो त्यांना दाखवतो आणि त्याच गोष्टी त्यांना त्यांच्या समोर त्या सातत्याने आणतो. सैतानाचं ते काम आहे. एक व्हिडिओ आराधनाला आवडतं आणि आराधना घरी बघत असते. आपल्याला सुद्धा माहिती असेल सुपर बुक, आणि त्या सुपर बुक मध्ये त्या सैतानाची त्या ठिकाणामध्ये इमेज त्यांनी दाखवली आणि तो सैतान, तो जो मुलगा असतो, तो मुलगा चुकतो आणि तो मुलगा जी चूक तो करतो ना, त्या चुकीची तो त्याला सातत्याने आठवण करून देतो. आणि त्या मुलाला सुद्धा वाटायला लागतं खरंच मीच चूक, आणि माझ्या चुकीला कधीच मला माफी मिळणार नाही, माझी जी चूक मी केलेली त्या चुकीची मला कोणीच माफी करू शकणार नाही. आणि ही गिल्टी फील तो झाल्यानंतर आता
तो आणखी उद्रेक करायला लागतो, परंतु त्याला आठवण व्हायला लागते परमेश्वराच्या वचनाची, की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जर मी चूक कबूल करतो तर मला क्षमा मिळेल. आणि या वचनाला आम्हाला पाहायला मिळतं की जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करेल. तो परमेश्वर समर्थ देव आहे, तो आम्हाला शुद्ध करण्यासाठी समर्थ आहे. किती जण विश्वास करतात की परमेश्वर शुद्ध करायला समर्थ आहे? तो समर्थ आहे, तो सामर्थ्यशाली आहे, परंतु त्या अगोदर आम्हाला काय करावं लागेल? आमच्या चुका आम्हाला स्वतः स्वीकारावं लागतील. प्रियानो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आमचे पापे लाखेसारखे लाल असले तरी तो आम्हाला बर्फासारखं शुभ्र आणि पवित्र करणारा तो प्रभू आहे. कितीही आमचे पाप मोठे असू द्या, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्याने आमचे पाप पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे तितके दूर त्याने आमचे पाप आमच्यापासून दूर केलेले आहेत. आम्हाला माहिती की पूर्व आणि पश्चिमचं अंतर आणि किती दूर आहे नाही माहिती आम्हाला. त्याची सीमा आम्हाला माहिती नाही, त्याचं अंतर आम्हाला माहिती नाही. इतकं अंतर जर आम्हाला या पूर्व आणि पश्चिमचं माहिती नाहीये तर परमेश्वराने आमच्या पापांना सुद्धा आमच्यापासून कायमचं दूर नेलंय. ते कधीच आमच्या हिशोबी त्याने जोडणारच नाहीये. हालेलुया. परंतु शैतान आपल्या जुना चुका असतील, जुने पाप असतील, त्या गोष्टी आठवण करून देणं हे शैतानाचं काम आहे. आणि म्हणून त्याच्यावरती विजय मिळवण्यासाठी आमच्याकडे वचन असणं गरजेचं आहे. म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. वी आर न्यू इन जीसस क्राइस्ट. आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन आहोत. त्या आमच्या जुन्या गोष्टीला त्याने विसरलेला आहे. शैतान त्या गोष्टीचं स्मरण करून देण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ख्रिस्तामध्ये प्रियानो आम्ही नवीन आहोत. आणि नवीन असल्या कारणानेच प्रियानो आम्ही आमच्या चुकांची स्वीकृती करणं गरजेचं आहे. आम्हाला आमच्या पापांना आम्ही कबूल करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की आम्ही आपली पापे पदरी घेतली तर आम्हाला काय करायचं? आमची पापे पदरी घ्यायची, स्वीकारायचे. कितीही पाप असतील, किती चुका असतील, आई बापाचं जे प्रेम असतं ना, ते या जगामध्ये त्यांच्यासारखं प्रेम करणारे कोणीच नसतात, कोणीच नसतात. फक्त ते दोघं सोडले ना, जगामध्ये कोणीच नाही आहे. जे बापाला वाटतं ना, ते जगातल्या कुठल्याच व्यक्तीला नाही वाटत. आपल्या मुलाबद्दल, मुलीबद्दल, की माझा मुलगा माझ्यापेक्षा फार मोठा व्हावा. आणि जगातले लोक, हा माझ्यापेक्षा कमी कसा राहील, ही वृत्ती आणि हाच विचार जगातल्या लोकांचा आहे. आणि म्हणून प्रियांनो, जोपर्यंत आम्ही त्या उधळ्या पुत्रात समान, आम्ही प्रत्येक जण आहोत, आणि जोपर्यंत उधळ्या पुत्रा समान आम्ही आमच्या पापांना कबूल करत नाही आणि त्या पित्याकडे आम्ही जात नाही आणि आम्ही म्हणत नाही, हे बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध मी पाप केलं, तुम्ही मला क्षमा करा. तो स्वीकार करणारा प्रभू, तो स्वीकार करणारा पिता आहे की जो त्याच्या लेकरांचा त्या हात पसरून आणि त्याला गळ्याला मिठी मारून त्याला जवळ करणारा तो पिता आहे. जर तो पिता जर आपल्या उजळ्या पुत्राला स्वीकारू शकतो तर तो स्वर्गीय पिता आमचा स्वीकार करणार नाही का? तर नक्कीच आमचा स्वीकार करेल. परंतु पियानो, त्यासाठी आम्हाला आमची पापे पदरी घ्यावे लागतील. आणि ही वेळ पश्चातापाची वेळ आहे, आपल्या पापाची पश्चातापाची वेळ आहे. त्याच प्रकारे 1 कोरिंथ 11 आणि वचन 17 ते 22 या ठिकाणामध्ये मी वाचतो की आम्हाला पश्चातापाची वेळ दिलेली आहे. या पश्चातापाच्या वेळामध्ये आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट या वचनात आम्हाला पाहायला मिळते. 1 Corinthians chapter 11 verse 17 to 22. आता असा आदेश देत असताना मी तुमची वाहवा करीत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते. कारण प्रथम हे की तुम्ही मंडळी ह्या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुम्हात फुटी असतात असे मी ऐकतो व ते काही असे खरे मानतो. कारण तुम्हामध्ये जे पसंतीस उतरलेले आहे ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत.
ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते, कारण प्रभुभोजन करतेवेळी प्रत्येकजण आपले घरचे जेवण दुसऱ्यापूर्वी जेवतो, एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो. खाणे पिणे करण्यास तुम्हाला आपापली घरे नाहीत काय, की तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून त्याच्याजवळ काही नाही त्यांना लाजविता. मी तुम्हाला काय म्हणू, ह्याविषयी मी तुमची वाहवा करू काय? मी तुमची वाहवा करीत नाही. ओके, या दुसऱ्या मुद्द्यामध्ये जो उपमुद्दा आहे तो आहे पश्चातापाची वेळ. आपल्या स्वार्थापासून पश्चाताप करण्याची वेळ आहे. स्वार्थ. पौल एक महत्वपूर्ण गोष्ट या वचनामध्ये तो नमूद करतोय की प्रभूच्या निस्वार्थीपणाचं आम्ही स्मरण केलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने निस्वार्थीपणे आपलं बलिदान त्या वधस्तंभावरती त्याने दिलं. जर तो म्हणला असता नाही, मला फक्त आपल्या यहुदी लोकांसाठीच मला बलिदान द्यायचं, मला बाकीच्या लोकांना साठी मला बलिदानच द्यायचं नाही, काय झालं असतं? यहुदी सोडून सगळेचे सगळे प्रियांनो नरकाच्या अग्नीमध्ये असते. परंतु तो निस्वार्थी आहे आणि म्हणूनच त्याला आगापे लव त्याला म्हणलं जातं. आगापे प्रेम, निस्वार्थी आहे. त्याचं प्रेम फार वेगळं आहे. त्या उधळ्या पुत्राच्या पित्याचं जसं हृदय ना, त्या प्रकारचं प्रभू येशू ख्रिस्ताचं हृदय आहे. त्या पित्याचं हृदय जसं आहे त्या प्रकारे त्या पित्याचं प्रभू येशू ख्रिस्ताचं हृदय, की तो आपल्या वाटेला, आपल्या हिशोबाची किंवा आपल्या हिश्श्याची जी संपत्ती तो सगळी घेऊन गेला आणि खर्चून गेला. त्याने मौज मजा केली आणि सगळी संपत्ती त्याने खर्चून टाकली. मौज मजा या शब्दामध्ये फार गोष्टी आल्यात. त्याने संपत्ती चांगल्या गोष्टीसाठी नाही खर्चली, वाईट कुकर्मासाठी त्याने ती संपत्ती त्याने खर्चली. आणि त्याच्यावरती जी वेळ आली, ती वेळ जे डुकर शेंगा खातात ना, त्या शेंगा खाण्याची वेळ त्याच्यावरती आली. डुकर चारण्याची वेळ त्याच्यावरती आली. आणि जसा तो भानावरती आला, त्याला ही गोष्ट लक्षात आली आणि त्यानंतर तो आपल्या बापाकडे जातो आणि बापाला क्षमा मागतो. तुम्ही मला क्षमा करा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध मी पाप केलंय. तुम्ही मला एक चाकर म्हणून, एक नौकर म्हणून माझा स्वीकार तुम्ही करा. मी पुत्र म्हणून स्वीकार करण्याचं मी योग्य नाहीये आता. तरी सुद्धा तो पिता आहे की जो पिता त्या मुलाच्या शरीराचा वास येतोय. त्याचे वस्त्र पूर्णपणे मलिन, पूर्णपणे घाणेरडे त्याचे वस्त्र आहे. कारण तो अशा ठिकाणाहून आला होता ना, ज्या ठिकाणामध्ये दुष्काळ आहे, पाणी नाहीये, ज्या ठिकाणामध्ये डुकरांच्या वस्तीतून, डुकरांच्या ठिकाणातून तो मुलगा त्याच्याकडे आला होता. विचार करा की त्याचा वास, त्याची दुर्गंधी कशी येत असेल. त्या बापाने विचार नाही केला. त्या बापाने फक्त हाच विचार केला, हा माझा मुलगा आहे आणि हा हरवला होता, हा मेला होता, हा जिवंत झाला आहे. आम्ही प्रत्येक जण सुद्धा आमच्या पापामध्ये आम्ही मेलो होतो. आम्ही प्रत्येक जण सुद्धा आमच्या दुष्कर्मामध्ये, आमच्या वाईट कृत्यामध्ये, वाईट गोष्टीमध्ये आम्ही प्रत्येक जण सुद्धा पियानो मेलो होतो. परंतु येशू ख्रिस्ताचं प्रेम, येशू ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती वाहिण्यात आलं आणि त्याच्याद्वारे त्याने आम्हाला विकत घेतलं. प्रियांनो, त्याने सुद्धा आम्हाला कवटाळलं. आमच्या मलिनतेला त्याने पाहिलं नाही, आमच्या दुष्कर्माला त्याने पाहिलं नाही, आमच्या वाईट गोष्टीला त्याने पाहिलं नाही, आमच्या पापाला त्याने पाहिलं नाही. आम्ही जसे आहोत तसं त्याने आमचा स्वीकार केला. जसं त्या बापाने तो जसा आहे ना तसा त्याचा स्वीकार केला. त्याचं चुंबन त्याने घेतलं. त्याने विचार नाही केला याचा वास येतोय, मी कसा याचं चुंबन घेऊ. नाही, तो बाप आहे की तो आपल्या मुलाची रोज वाट पाहत होता आणि तो मुलगा डोळ्यासमोर दिसल्यानंतर त्याला राहवलं गेलं नाही. त्याने आपल्या मुलाचं चुंबन घेतलंय. तो परमेश्वर, तो प्रभू आमच्यासाठी प्रियांनो त्याच तत्परतेने तो आमच्यासाठी वाट पाहतोय आणि तो लवकर आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. सो आम्हाला आमच्या स्वार्थीपणापासून आम्हाला पश्चाताप करायचा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने
त्या परमेश्वर पित्याने फक्त आपल्या निवडलेल्या लोकांसाठीच त्याने आपल्या पुत्राचं बलिदान केलं नाही, निस्वार्थीपणे त्याने सर्व राष्ट्रासाठी, सर्व जगातील मनुष्य जातीसाठी त्याने परमेश्वर पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान केलं. आणि प्रत्येक व्यक्तीने पियानो ही गोष्ट आपल्या डोळ्यासमोर कायम ठेवणं गरजेचं आहे की प्रभूच्या निस्वार्थीपणाची स्मरण आम्ही ठेवलं पाहिजे, आठवण ठेवली पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीने हा गुण सर्वोच्च स्थानी ठेवला पाहिजे. हा गुण जर आमच्या जीवनामध्ये नाहीये तर ख्रिस्ती जीवनच आमच्या जीवनामध्ये नाही आहे. स्वार्थी जीवन हे जगिक जीवन आहे आणि निस्वार्थी जीवन हे ख्रिस्ताचं जीवन आहे. निस्वार्थी जो व्यक्ती असतो ना, तो स्वतःचा स्वार्थ कधीच पाहत नाही, कधीच नाही पाहतो. अनेक वेळेस मी मदर तेरेसा यांच्याबद्दल सांगितलं प्रियानो. हालेलुया. की ज्या व्यक्तिमत्वाने ख्रिस्ताला समजलं त्या व्यक्तीचं प्रियानो इतकं महत्व जगाला वाटतंय, तर प्रियानो तो ख्रिस्त कसा असेल की ज्या ख्रिस्ताने आपलं बलिदान त्या वधस्तंभावरती दिलं, निस्वार्थीपणे त्याने कुठल्या प्रकारची अपेक्षा केली नाही केली अपेक्षा. त्यांनी ही अपेक्षा नाही केली की आम्ही एकत्रित येऊ आणि त्याची स्तुती आराधना करू. नाही, त्यांनी निस्वार्थीपणे त्याचं रक्त, त्याचं बलिदान, त्याचं शरीर त्या वधस्तंभावरती त्याने अर्पण केलं. हा निस्वार्थीपणा आमच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये जसं वचन आम्हाला सांगतं की आता असा आदेश देत असता मी तुमची वाहवा करत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरणे होता वाईट होते. कारण प्रथम हे की तुम्ही मंडळी या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुमच्यात फुटी असतात, असे मी ऐकतो व ते काही अंशी खरे मानतो. कारण तुमच्यामध्ये जे पसंतीस उतरलेले आहेत ते प्रगट व्हावे म्हणून तुमच्यामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे. यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते. आमच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा मतभेद असता कामा नये. मतभेद असता कामा नये, पक्षभेद सुद्धा असता कामा नये. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही प्रत्येक जण त्या एकाच भाकरीतले आम्ही आहोत. वचन वाचूयात. 1 Corinthians chapter 10 verse 17. पहिले करिंथ 10वा अध्याय आणि वचन 17. आपण पुष्कळ जण असून एक भाकर एक शरीर असे आहो, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. हालेलुया. आम्ही कोण आहोत? आम्ही एक भाकर आहोत, एक शरीर आहोत आणि आपण त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. हालेलुया. ती भाकर कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की आपण एक शरीर आहोत आणि एक भाकर सुद्धा आपण आहोत. हालेलुया. भाकरीचा जर एक छोटासा भाग जर बाजूला केला तर ती भाकर पूर्ण वाटते का? नाही वाटत, ती अपूर्ण वाटते. त्याच प्रकारे पियानो आम्ही या मंडळीचे, ख्रिस्ताच्या मंडळीचे, ख्रिस्ताच्या शरीराचे आम्ही प्रत्येक जण अंग, आम्ही भाग आहोत. आणि म्हणून पियानो आमच्यामध्ये पक्षभेद, आमच्यामध्ये मतभेद, आमच्यामध्ये पियानो तटफुटी असता कामा नये. कारण प्रभूमध्ये आम्ही एक आहोत. वी आर इन इक्वल, वी आर इन वन. आम्ही प्रत्येक जण एक आहोत. एक आहोत तर त्या ख्रिस्ताचे आम्ही गौरव रोज करणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे आणखी जसं वचनामध्ये मी पाहतो की कारण वचन 19 पासून आम्ही वाचतो, 11 अध्याय आणि वचन 19 पासून. कारण तुमच्यामध्ये जे पसंतीस उतरलेले आहेत ते प्रगट व्हावे म्हणून तुमच्यामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे. यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते. कारण भोजन करते वेळी प्रत्येक जण आपल्या घरचे जेवण दुसऱ्यापूर्वी जेवतो. एक भुकेला राहतो व एक मस्त होतो. खाणे पिणे करण्यास तुम्हाला आपली घरे नाहीत काय? किंवा तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्याच्याजवळ काही नाही त्यांना लाजवता काय? मी तुम्हाला काय म्हणू? याविषयी मी तुमची वाहवा करू काय? मी तुमची वाहवा करत नाही. म्हणून आम्ही काय करायला पाहिजे? दुसऱ्या शब्दामध्ये आम्ही इतरांना आपल्यापेक्षा पुढे घेतलं पाहिजे.
त्याला निस्वार्थीपणा म्हणलं जातं. फक्त मलाच मिळालं पाहिजे असं नाही. हालेलुया. एक म्हण आपण ऐकतो आपल्या मराठीमध्ये आहे की एक तीळ 7 जणांनी खाल्ली. बरोबर आहे ना? एक छोटीशी तीळ असते आणि 7 जण खात आहे. एक मत त्याच्यासाठी आहे, एक विचार त्याच्यासाठी आहे आणि प्रत्येकांना मिळावं हा त्यामागचा उद्देश आहे. हालेलुया. प्रियांनो, ऍक्च्युअल मध्ये आम्ही जोपर्यंत निस्वार्थी होत नाही ना तोपर्यंत ख्रिस्त सुद्धा आम्हाला पूर्णपणे निस्वार्थी समजू शकत नाही. आणि ख्रिस्ताला समजायला प्रियांनो निस्वार्थीपणा असणं गरजेचं आहे. जो व्यक्ती स्वतःचा स्वार्थच पाहतो ना त्या व्यक्तीला ख्रिस्तच नाही कळाला. हालेलुया. आणि जो व्यक्ती निस्वार्थी आहे ना त्याला ख्रिस्त कळायला लागलाय. बोल येशू मसीह की, येशू मसीह की. परंतु प्रियांनो असंही आहे की स्वतःलाच मिळालं पाहिजे, दुसऱ्याला काहीच मिळू नये. हा स्वार्थीपणा कोणाच्या जीवनात होता माहिती आहे? यहूदा इस्करियोतच्या. आणि त्याचा शेवट काय झालाय माहिती आहे? त्याचा शेवट फार भयंकर झाला की तो सैतानाच्या त्या पाचामध्ये, त्या खाच्यामध्ये तो अडकून बसला आणि शेवटी त्याचा भयंकर नाश झाला. त्याने आम्हाला निस्वार्थी बनवलंय. हालेलुया. त्याने निस्वार्थी बनवलंय आपल्याला. आम्ही विसरून गेलो की आम्ही निस्वार्थी आहोत. आम्ही स्वार्थी बनलोय. आणि जोपर्यंत आम्हाला ही गोष्ट लक्षात येत नाही ना तोपर्यंत आम्ही स्वार्थामध्ये जगू. आणि निस्वार्थीपणा आम्ही फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीकडून शिकू शकतो, तो म्हणजे येशू ख्रिस्त. दुसरं कोणीच नाहीये. दुसरा असा कुठलाच व्यक्ती या जगामध्ये नाहीये की ज्याच्याकडनं आम्ही निस्वार्थीपणा शिकू शकतो, आणि तो केवळ ख्रिस्त आहे. एक वचन आम्ही वाचूया म्हणजे आम्हाला या गोष्टी लक्षात येतील. गलती करास पत्र 6 अध्याय आणि वचन 2. गलोसियन चॅप्टर 6 वर्स 2. गलती 6 आणि वचन 2 मध्ये काय म्हणलंय वाचूयात. एकमेकांची ओझे वहा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. हालेलुया. काय करा? काय करा? बऱ्याच जणांनी फक्त एकच शेवटचं ऐकलं की तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. परंतु काय? आता नाही वाचायचं आहे, सांगा. परत एकदा आता वाचा सिस्टर. लक्ष द्या सगळेजण. एकमेकांची ओझी वहा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. हालेलुया. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे एकमेकांची ओझी वहा. आता ओझी वहा म्हणजे काय? कोणी रस्त्याला चाललंय, त्याचं वजन आहे, आम्ही ते व्हायचंय का? नाही. मदत करता येत असेल कराय ना, चांगली गोष्ट आहे. परंतु ऍक्च्युअल कुठल्या ओझ्याबद्दल सांगितलंय? प्रार्थनेचं ओझं आहे. राईट. प्रार्थनेचं ओझं आम्ही घेतोय का कधी कोणासाठी? हे फार मोठं आहे बरं का ओझं. फार मोठं ओझं आहे. यापेक्षा वजनदार गोष्ट कोणतीच नाहीये. कारण त्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टी आपण घेत असतो. सोपी गोष्ट नाहीये. म्हणून जर तुम्ही पाहिलं सेवक लोकांच्या जीवनामध्ये ज्या समस्या, अनेक समस्यांना ते सामना का बरं करतात? कारण ते अनेक जणांचं ओझं घेतात. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये इतक्या समस्या असतात. हालेलुया. ओझं घेणं सोपं नाहीये. परंतु त्या ओझ्याला पेलवण्यासाठी शक्ती, सामर्थ्य देणारा प्रभू आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की एकमेकांची ओझी वाहा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. आणि ख्रिस्ताचा नियम जर आम्ही पूर्ण नाही करू शकलो म्हणजे आम्ही स्वार्थी आहे. हालेलुया. आणि आम्हाला ख्रिस्ताचा नियम पूर्ण करता यायला पाहिजे. त्यानंतर तिसरा महत्वपूर्ण जो मुद्दा आम्ही पाहतोय की आम्ही मेजाभोवती आपली वेळ या विषयाखाली आम्ही या गोष्टी पाहतोय. पहिला मुद्दा आम्ही पाहिला की हा आठवणीचा वेळ आहे. दुसरा मुद्दा मी पाहिला की हा पश्चातापाचा वेळ आहे. आणि तिसरा मुद्दा आहे की हा नूतनीकरणाचा वेळ आहे. नूतनीकरण. वचन 31 या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. 1 कोरिंथ 11 आणि वचन 31.
आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. ओके, या ठिकाणामध्ये पौल स्पष्टपणे सांगत आहे, आपण आपला न्याय निवाडा केला तर आपल्यावर दंड ओढवला नसता. आता नूतनीकरणाचा हा वेळ असताना आम्हाला आमचा स्वतःचा न्यायनिवाडा करण्याबद्दलचं हे वचन आहे. न्यायनिवाडा कोणता न्यायनिवाडा करायचा आहे, म्हणजे काय करायचं आहे आम्हाला? आत्मपरीक्षण, आणखी यस, ओके, आणखी आत्मपरीक्षण झालंय, त्याच्या जवळपास येतोय आपण. आणखी यस, आपला न्याय निवाडा. आपण आपला न्याय निवाडा कशाने करतो माहिती आहे? आपल्या शब्दाने. आपला निवाडा आपण शब्दानेच करून जातो. वचन आम्ही वाचूयात. उपदेशक 5वा अध्याय वचन 1 ते 5. उपदेशक 5वा अध्याय वचन 1 ते 5. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन एका महत्वपूर्ण अशा गोष्टीबद्दल शिकवत आहे, सांगत आहे की ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीला फार सिरियस करणारी बरं का, आणि ही गोष्ट प्रत्येकांनी समजणं फार आवश्यक आहे. एक्लेसियास चॅप्टर 5 वर्स 1 to 5. एक्लेसियास चॅप्टर 5 वर्स 1 to 5 वाचूयात. तू देवाच्या मंदिर जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक. बोध श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बली होण्यापेक्षा बरे. आपण अधर्म करीतो हे त्यास कळत नाही. बोलण्याची घाई करू नको. देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको, कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस. म्हणून तुझे बोलणं अल्प असावे, कारण का फार पडल्याने त्याचे स्वप्न पडते. अशीच फार वाचाळतेने मूर्खाची वाणी प्रकट होते. तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नको, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो. जो नवस केला असेल त्याची फेड कर. नवस करावा आणि तो फेडू नये यापेक्षा तो मुळीच न करणे बरे. ओके, आले शब्द लक्षात? शब्द हा नूतनीकरणाचा वेळ. ज्या वेळामध्ये आम्ही शब्द देतो ना, आम्ही फार उतावळीतेने प्रियांनो परमेश्वराला शब्द देत असतो. आणि वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक. कसा पाऊल टाकायचा आहे? कसा टाकायचा आहे? हालेलुया, सांभाळून. कारण देवाच्या मंदिराचं जे स्थान आहे ना, ते स्थान केवळ परमेश्वराचं स्थान आहे. हालेलुया. आणखी काय म्हणलंय? बोध श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बली हवनापेक्षा बरे. आपण अधर्म करतो हे त्याला कळत नाही. बोलण्याची घाई करू नकोस. बऱ्याच वेळेस मनुष्य नवस करतो, शब्द बोलतो, शब्द देतो, आणि शब्द दिल्यानंतर विसरून जातो फार आनंद झाल्याने. बरोबर ना? 2 कारण आहेत. जो व्यसन करणारा व्यक्ती असतो ना, त्याला 2 कारणं असतात. फार दुःखी झाला म्हणून व्यसन केलं, आणि फार आनंद झाला म्हणून व्यसन केलं. बरोबर आहे? तसंच जो उतावळा व्यक्ती असतो ना, तो सुद्धा या स्वरूपाचा आहे की तो आपला शब्द त्या उतावळ्यापणामध्ये देऊन जातो, आणि नंतर फार आनंदी झाल्यानंतर त्याचा विसर त्याला पडतो. आम्ही शब्दाला सांभाळलं पाहिजे. आणि वचन सांगतं की आम्ही या गोष्टी काय करायला पाहिजे? बोलण्याची घाई करू नकोस. देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळा करू नको, कारण देव स्वर्गात आहे आणि तू पृथ्वीवर आहेस. म्हणून तुझे बोलणे अल्प असावे. थोडा पॉज घेऊया आणि विचार करूया की आपण कुठला नवस तर परमेश्वराबरोबर केला नाही ना. कारण ज्या मेजाभोवती आम्ही जातोय ना, त्याच्या अगोदर ही गोष्ट, आमचे शब्द, आमचा निवाडा, आमचा न्याय आम्ही स्वतः करावा. जर परमेश्वराने आमचा न्याय केला तर काय होईल?
त्याच्या न्यायासमोर कोणी टिकणार नाहीये, म्हणून आमचा न्याय आम्ही स्वतः करावा. परमेश्वराने न्याय करावा ही गोष्ट आमच्यासाठी फार भयंकर आहे. आणि आम्ही स्वतः न्याय केला तर ते आमच्यासाठी आमची चूक लक्षात करून देणार आहे आणि लगेच ती गोष्ट आम्ही सुधारू शकतो. आम्हाला संधी आहे. म्हणजे कोणाचा न्याय आमच्यासाठी भयंकर असणार आहे? परमेश्वराचा. तिथं संधीच नाही आहे. संधी कधी आहे? आम्ही स्वतः आमचा न्याय केला तर. विचार करूयात की आम्ही कोणता नवस, कोणता शब्द तर परमेश्वराला दिलेला नाहीये ना. जर दिलाय तर तो आम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि जर पूर्ण करत नाहीये तर प्रियांनो, अनेक मार्ग आहेत की त्या मार्गातून बऱ्याच वेळेस प्रियांनो एक गोष्ट घडते बरं का. आपण दशमांश असेल किंवा देवाचं जे देणं आहे त्याच्याबद्दल असेल, मी जास्त या गोष्टीला बोलत नाही आणि मला आवडते नाही. परमेश्वर ती गोष्ट त्याच्या लोकांच्या मनामध्ये या गोष्टी टाकत असतो. जर परमेश्वराचं देणं जर परमेश्वराला आम्ही देतो तर ते जे आम्हाला इतरांकडनं उसणं घेण्याचं आहे ना, ते आम्हाला कधीच उसणं घेण्याची वेळ परमेश्वर येऊ देत नाही. परमेश्वर आमच्या परिवारामध्ये सहजासहजी कोणी आजारी सुद्धा पडत नाही. इव्हन जर पाहुणा जरी आला ना तर तो पाहुणाच आमच्यासाठी काहीतरी घेऊन येतो. हे आशीर्वाद परमेश्वर त्याच्या बरोबर आम्हाला तो देत असतो. ह्या गोष्टी प्रियांनो, जे परमेश्वराचं देणं आम्ही परमेश्वराला देतो ना, त्या वेळामध्ये हे आशीर्वाद ऑटोमॅटिक आमच्या जीवनामध्ये रिलीज होत असतात. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही आमचे शब्द जर आम्ही परमेश्वराला काही दिले असतील, नवस जर काही केला असेल, आम्ही स्वतःचा न्याय करण्याचं ही वेळ आहे. ही नूतनीकरणाची ही वेळ आहे की आम्ही आमचा स्वतःचा न्याय आम्ही स्वतः करावा. आम्ही स्वतःचं परीक्षण करावं, स्वतःचा न्याय आम्ही करावा. कारण स्वतः त्याला तुमचा न्याय करण्याचा वेळ येऊ नये, लागावं नाही. म्हणून प्रियांनो, आजच आम्ही स्वतःचा न्याय करणं गरजेचं आहे. नूतनीकरणाचा हा वेळ असताना प्रियांनो, आपला दृष्टिकोन या संबंधी आम्ही परमेश्वराकडे आम्ही ज्या वेळामध्ये त्याच्या मेजाभोवती येतो, आपला दृष्टिकोन आम्ही आठवावं की आमचा दृष्टिकोन हा चांगला असावा. आपला दृष्टिकोन सर्वांसाठी योग्य असावा. आपला दृष्टिकोन हा नूतनीकरणाचा असावा. याच्यासाठी आम्ही प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे. जर जुना दृष्टिकोन आमचा असेल तर प्रियांनो, आमची मानसिकता कधीच बदलू शकत नाही. आमची वैचारिकता कधीच बदलू शकत नाही. आमचं जीवन कधीच बदलू शकत नाही. आणि नवीन दृष्टिकोन असेल तर हालेलुया. नवीन चष्म्याने कसं दिसतं आणि जुना चष्मा त्याच्यावरती रेषा रेषा दिसतात ना, बरोबर ना. का? खराब झाला म्हणून आपल्याला नवीन चष्म्याची गरज पडते ना, बरोबर आहे. त्या प्रकारे आम्हाला नवीन दृष्टिकोनाची गरज आहे आणि तो नवीन दृष्टिकोन देणारा प्रभू आहे. हालेलुया. याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि ही प्रार्थना ऐकणारा प्रभू आहे आणि हा नूतनीकरणाचा वेळ आहे. त्याच प्रकारे इफिस 2 अध्याय वचन 12, इफिसियन्स 2:12. आम्ही शेवटच्या टप्प्यात आहोत. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्ताविरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या करारास परखे आशाहीन व देवविरहित असे जगात होता. ओके. जोपर्यंत ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये नव्हता ना, तोपर्यंत आम्ही ख्रिस्ताशिवाय होतो. ख्रिस्ताशिवाय होतो. विचार करा की आम्ही ख्रिस्ताशिवाय जर राहिलो असतो तर काय झालं असतं. यस, ख्रिस्तच जर आमच्याकडे नसता तर काय झालं असतं. बरोबर आहे. म्हणून आम्ही फार आशीर्वादित लोक आहोत. वी आर ब्लेस्ड. खरं सांगतो, आम्ही इतके आशीर्वादित आहोत ना की ख्रिस्त आम्हाला मिळाला. ख्रिस्त आम्हाला मिळाला आणि ख्रिस्ताने आमचा स्वीकार केला आणि म्हणून प्रियांनो, आम्ही फार आशीर्वादित आहोत. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो या ठिकाणामध्ये ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. इफिस 2 आणि वचन
12 मध्ये आम्ही वाचलं की ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या करारांना परके आशाहीन व देवविरहित असे जगात होता. आम्ही असे होतो अगोदर, परंतु आता आम्ही कराराच्या बाहेर नाहीये. आम्ही ख्रिस्ताच्या विरहित आता आम्ही नाहीये. इस्रायल राष्ट्राच्या आता बाहेरच्या आम्ही नाहीये. आता वचनाच्या कराराच्या आम्ही बाहेर नाहीये. आता आम्ही आशाहीन नाहीये. आम्ही देव विरहित नाहीये, तर तो प्रभू आमच्या अंतःकरणामध्ये आहे, आमच्या हृदयामध्ये आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला एक नवीन दृष्टिकोन त्याने देव केलेला आहे. हा नूतनीकरणाचा वेळ आहे. त्यानंतर एक शेवटचा उपमुद्दा आहे की आमचा विजय आहे. आमचा विजय, आमचा पराभव असेल, परीक्षा असेल, दुःख असेल, संघर्ष असेल, या सगळ्या गोष्टी प्रभू समोर आणण्याची ही उत्तम वेळ आहे. कारण तो तुम्हाला कधीच विसरत नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटत असेल की प्रभू आम्हाला विसरला. आमच्या जीवनातील संघर्ष प्रभू पाहत नाही का? माझ्या जीवनातील अडचणी प्रभूला दिसत नाही का? माझ्या जीवनातील दुःख प्रभूला माहिती नाहीये का? प्रभू या गोष्टी कधीच विस्मरत नाहीये. त्याच्या डोळ्यासमोर प्रत्येक गोष्टी आहेत. आणि म्हणून एक शेवटलं वचन आम्ही वाचूयात. रोमन चॅप्टर 8 वर्स 28, रोम 8:28, रोमन चॅप्टर 8:28, रोम 8:28. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्या म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यांना देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. परमेश्वराने तुमच्यासाठी ज्या योजना केल्या, ज्या संकल्प केलेले आहेत, त्या संकल्प, त्या योजना कशा आहेत? कल्याणकारक. हालेलुया. हिंदीमध्ये काय लिहिले जरा वाचूयात. तो शब्द वाचा. हम जानते हैं कि जो लोग हमसे प्रेम रखते हैं उनके लिए सब बातें मिलकर भलाई को उत्पन्न करती है, अर्थात उन्हीं के लिए जो उसकी इच्छा के अनुसार बुलाए होते. हालेलुया. भलाई के लिए कल्याणकारक योजना परमेश्वराने केलेल्या आहे त्यांच्यासाठी. कल्याणकारक योजना कोणासाठी माहिती आहे? जो कोणी त्या देवावरती प्रीती करतो, ख्रिस्तावरती प्रीती करतो, त्या प्रत्येकांसाठी कल्याणकारक योजना आहे. आपण कोणावरती प्रीती करतोय? हालेलुया. आम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्तावरती प्रीती करणारे लोक आहोत आणि येशू ख्रिस्तावरती प्रीती करतो म्हणून आमच्यासाठी कल्याणकारक योजना त्याने केलेल्या आहेत. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही या मेजाभोवती आलेलो असताना आज त्याने आम्हाला आठवणीची वेळ दिलेली आहे. या आठवणीमध्ये आम्हाला त्याच्या वेदनांची आठवण करायची, प्रभूच्या मरणाची, पुनरुत्थानाची आठवण करायची, त्याच्या दुसऱ्या आगमनाची आम्हाला आठवण करायची. आणि त्यानंतर आम्हाला पश्चातापाची वेळ त्याने दिली आहे. पश्चाताप आम्हाला आमच्या पापापासून करायचा आहे. पश्चाताप आम्हाला आमच्या स्वार्थापासून आम्हाला करायचा आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा की ज्यामध्ये आम्ही पाहिलं की नूतनीकरणाचा हा वेळ आहे. आणि नूतनीकरणामध्ये आम्ही आपल्या शब्दांचा, आपण केलेले नवस, आपण केलेले शब्द, याचा न्याय आम्ही स्वतः करावा. आपण आपला नवस पूर्ण केला आहे काय? आपला दृष्टिकोन नवीन करण्यासाठी मी प्रार्थना केली पाहिजे. आणि आमचा विजय प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, कारण आमच्यासाठी सर्व कल्याणकारक योजना प्रभूने आखलेल्या आहेत, केलेल्या आहेत. प्रभू आम्हाला या वचनाच्याद्वारे तो आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकताय, हे वचन इतरांना सुद्धा ऐकण्यासाठी तुम्ही नक्की प्रोत्साहित करा. आणि हे चॅनल आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओज तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि इतरांना सुद्धा व्हिडिओज पाहण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा. परमेश्वर तुम्हाला अधिक आशीर्वादित करू. तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही आमच्याकडे पाठवू शकता. जो मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही तुमची प्रार्थना विनंती कधीही कळू शकता. 777-6837-128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळवा. परत एकदा मी नंबर सांगेल, 777-6837
373128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही करू शकता. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस. प्रेज लॉर्ड.